वाशिमच्या कळमेश्वर आणि अडोळी परिसरात पावसाचं थैमान। पावसामुळे पिकं उद्ध्वस्त झाल्यानं शेतकऱ्यांचं मोठं नुकसान। बीड शहरात विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस। पावसामुळे वाहनधारकांना मोठी कसरत करावी लागते। नाशिकच्या चांदवड तालुक्यात झालेल्या मुसळधार पावसाचा मका पिकाला फटका। शेतकऱ्यांचं मात्र मोठं नुकसान। कुडाळ तालुक्याला पावसानं झोडपलं। हॉटेल गीता समोर रस्त्यावर पाणी। परतीच्या प्रवासाचा शेतीला फटका। शेतकरी मात्र हवालदिल। सफरचंदाचे दर सर्वसामान्यांच्या आवाक्यात। काश्मीर सिमलाकडील सफरचंदाची आवक वाढल्यानं ग्राहकांना मोठा दिलासा। दसरा दिवाळीच्या तोंडावर घाऊक बाजारात विविध वस्तूंच्या दरात वाढ। खाद्यतेलानंतर सुका मेवाही कडाडला। सर्वसामान्यांचं बजेट कोलमडलं। गणेशोत्सवानंतर पश्चिम रेल्वेवरील गोरेगाव कांदिवली स्थानकादरम्यान 6व्या मार्गिकेच्या कामांना वेग। आज रात्री 12:15 ते पहाटे 4:45 4.5 तासांचा ब्लॉक। मुंबईतील करी रोड आणि आसपासच्या परिसरात 27 सप्टेंबर रोजी पाणीपुरवठा बंद। पाणी काटकसरीने वापरण्याचं महापालिकेचं आवाहन। मेट्रो 3चा पहिला टप्पा पुढच्या महिन्यात सुरू होण्याची शक्यता। आरे ते बीकेसी पर्यंत मेट्रो सेवा सुरू होणार। नमस्कार, मी गार्गी गोरेगावकर। न्यूज 18 लोकमतमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करते। मराठवाडा मुक्ती संग्राम दिनी मनोज जरांगेंनी बेमुदत उपोषणाला सुरुवात केली। मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण मिळावं या मागणीसाठी त्यांनी हा लढा सुरू केलाय। उपोषणाच्या 8व्या दिवशी त्यांची प्रकृती ढासळली असून जरांगेंच्या समर्थकांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे। मराठ्यांना ओबीसीतून आरक्षणाची मागणी करत मनोज जरांगे पाटलांनी बेमुदत उपोषण सुरू केलं। 17 सप्टेंबर पासून त्यांनी उपोषणाला सुरुवात केली। आज त्यांच्या उपोषणाचा 8वा दिवस आहे। सोमवारी रात्री स्टेजवरून उतरताना जरांगेंना भोवळ आली। त्यांची तब्येत खालवल्यानं मराठा कार्यकर्ते हवालदिल झाले। उपोषण स्थळी सरकार विरोधात मोठ्या प्रमाणात रोष दिसून येतोय। गावातील महिलांना अश्रू अनावर झाले। जोपर्यंत मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत उपचार घेणार नसल्याचं मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलंय। तर सरकारनं जरांगेंच्या मागण्या तातडीनं पूर्ण कराव्यात अशी मागणी जी ती मराठा समाजाकडून करण्यात येते। मराठा आरक्षणासाठी उपोषण करणाऱ्या मनोज जरांगेंची सरकारनं काहीच दखल घेतली नाही। त्यामुळे मराठा आंदोलक हे आक्रमक झाल्याचं दिसून आलं। सरकारनं आमच्या मागण्यांकडे लक्ष द्यावं यासाठी जालना आणि छत्रपती संभाजीनगरात मराठा आंदोलक रस्त्यावर उतरले होते। एकीकडे उपोषणाने जरांगेंची प्रकृती खालावली असताना राज्याच्या इतर भागात मराठा आंदोलक आक्रमक झाल्याचं बघायला मिळालं। जालन्यातील धुळे सोलापूर महामार्गावर मराठा समाज रस्त्यावर उतरला। वाहनं अडवून मराठा समाजानं रास्ता रोको केला। जरांगेंच्या उपोषणाची सरकारनं तात्काळ दखल घ्यावी अशी मागणी यावेळी करण्यात आली। तर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील फुलंब्री तालुक्यात थेट तहसीलदारांची खुर्ची पेटवून दिल्याची घटना घडली आहे। या घटनेमुळे शांततेत आंदोलन करणाऱ्या मराठा आंदोलकांचा संयम आता सुटत चाललाय असंच दिसून येतं। जरांगे यांच्या आंदोलनाचा आज 8वा दिवस, पण सरकारनं अद्याप त्यांची दखल घेतलेली नाही। यामुळे मराठा आंदोलक चांगलेच आक्रमक झाले।